नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा आपण वेध घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या चोरीचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। गुप्त माहिती आणि तब्बल 325 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे संदीप खेमचंद टेंबरे आणि निसार नासिर शेख असून त्यांच्याकडून 22,48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। चोरीत सोनं, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळालाय। आरोपींनी गृहप्रवेश कार्यक्रमादरम्यान बंद घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करून चोरी केली होती। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत माडगीनगर चौकातील नरेंद्र सावजी भोजनालयावर छापा मारलाय। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासात या भोजनालयात ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे समोर आले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या अवैध दारू सेवनाच्या प्रकाराला आळा घातला। या प्रकरणी भोजनालयाच्या मालकाविरुद्ध FIR दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। हुडकेश्वर पोलीस या कारवाईतून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन थंडर नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हाऊसिंग बोर्ड चौकात दबिश देत 29 वर्षीय युवकाला MD पावडर विक्री करताना रंगेहात अटक केली। आरोपीच्या ताब्यातून 2.82 ग्राम MD पावडर आणि मोबाईल फोनसह एकूण 24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेनुसार नशामुक्त समाजासाठी करण्यात आली असून आरोपीवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। बॉलिवूड डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीत यंदाही ग्लॅमर आणि स्टार्सचा जलवा पाहायला मिळाला। चित्रपट सृष्टीपासून ते उद्योग जगतातील नामवंत व्यक्ती या पार्टीत सहभागी झाल्या होत्या। मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते नीता अंबानी आणि त्यांच्या सूनबाई राधिका मर्चंट यांनी। दोघींनी हातात हात घालून पार्टीत एंट्री घेतली आणि त्यांच्या रॉयल अंदाजानं सगळ्यांना प्रभावित केलं। राधिका मर्चंट ऑफ व्हाईट साडीत हलक्या गोल्डन एम्ब्रॉयडरीसह अतिशय एलिगंट आणि सोजवळ लुकमध्ये दिसल्या, तर नीता अंबानीच्या उपस्थितीने सोहळ्याला अधिकच चारचान लावले। मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मदनी गावात घडलेल्या महिलांच्या हत्येचा प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केलाय। ही घटना अधिकच धक्कादायक ठरली आहे, कारण हत्या कोणा बाहेरील व्यक्तीने नव्हे तर महिलेच्या स्वतःच्या मुलाने केली होती। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा IIT मुंबईचा अभियांत्रिकी पदवीधर आहे। घरगुती वादातून चिडून त्याने आपल्या आईचा गळा चिरून खून केला। घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले आहे। प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हेच खुनामागचे कारण असल्याचे समोर आले आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।